आपण जेव्हा इंडक्शन घ्यायला जातो तेव्हा आपल्याला प्रश्न असतात की इंडक्शनवर कोणती भांडी चालतात, मग इंडक्शनचा शॉक लागतो का? तर इंडक्शनचा शॉक मुळीच लागत नाही. तो इलेक्ट्रिसिटीवर जरी चालतो तर शॉक लागत नाही. आणि कोणती भांडी वापरतात ते तर मी सांगणार आहेच. त्या अगोदर आपण भांडं ही या गोल भागावर ठेवतो आणि हाच मेनली गोल भाग गरम होतो आणि त्याच्यामुळे तो भांड्याला गरम करतो खालून. आणि त्याच्या जवळचा हा जो दुसरा गोल आहे हाही आपल्याला बऱ्यापैकी गरम जाणवतो जेव्हा आपण इंडक्शन वापरतो. तर आपण इंडक्शन बंद केल्या किंवा थोडा वेळ वापरून बंद केल्यानंतर आपण जर इथे हात लावला तर इथे आपल्याला चटका लागू शकतो, शॉक मात्र लागणार नाही. आणि काही गरमपणा इकडे पण येतो जर आपण इंडक्शन जास्त वेळ वापरलं तर. आणि म्हणून मग फक्त याचा चटका लागू शकतो पण शॉक लागणार नाही. आता कोणती भांडी वापरू शकतो? तर इंडक्शनवर आपण कोणतीही स्टीलची भांडी आणि फ्लॅट असलेली, मेनली यावर काय चालतं तर स्टील, आणि त्याचा बॉटम जो आहे तो फ्लॅट पाहिजे. तर फ्लॅट बॉटमची आपण कोणतीही भांडी वापरू शकतो. तर आता हे फ्लॅट बॉटमचं माझ्याकडचं पातेलं आहे ते आपण वापरू शकतो. फक्त पातेलंच नाही तर पाणी गरम करण्यासाठी आपण असा जो कुकरचा डबा असतो तोही गरम ठेवू शकतो आणि तोही वापरू शकतो, पाणी यात गरम करू शकतो. म्हणजे मग एवढा बॉटम असलेलेच भांडे वापरायचे का? तर नाही, कोणतेही फ्लॅट बॉटम, जसं इवन हे भांडंही मी वापरू शकते कारण याचं बॉटम हे फ्लॅट आहे, तर याच्यावरही मी पाणी गरम करायला किंवा कशाहीसाठी वापरू शकते. इवन त्यापेक्षा छोट्या साईजचं, एवढ्या साईजचं बॉटम असलेलं भांडं पण मी यावर वापरू शकते. म्हणजे कोणतंही फ्लॅट बॉटमचं भांडं यावर वापरलं जाऊ शकतं. आणि म्हणून मी ह्या अशा स्पेशली अशा बॉटमच्या कढई घेतलेल्या आहेत की ज्या मी यावर वापरू शकते. तर ही कढई आपण यावर वापरू शकतो. आणि सगळ्यात जास्त कोणतं भांडं माझ्याकडे वापरलं जात असेल इंडक्शनवर तर ते आहे कुकर. कारण कुकर मी जेव्हापासून इंडक्शन घेतले तर प्रत्येक वेळेला कुकर हे मी इंडक्शनवरच लावते. फक्त आपल्याला ते स्टीलचं हवं आणि फ्लॅट बॉटम पाहिजे, म्हणजे इंडक्शनसाठी जे आपण वापरू शकतो. म्हणजे काय तर मेनली स्टीलची भांडी आणि ज्याचा बॉटम हा फ्लॅट आहे. पण इवन फक्त फ्लॅट का तर नाही, मी तर हे गंज पण वापरते ज्याचं एक्झॅक्ट फ्लॅट आहे नाही, बॉटम थोडासा कॉन्व्हेक्स आहे पण तरी तो या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मी हा गंज पण खूप वेळा इंडक्शनवर वापरते. तर यावेळेला काय होईल की पूर्ण सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, काहीच भाग येईल, तरी पण आपलं हे भांडं किंवा यातलं ठेवलेली गोष्ट गरम होईल. म्हणून मी यात पण चहा करते, दूध गरम करायला ठेवते. तर हे पातेलंही मी खूप वेळा इंडक्शनवर वापरते, त्यामुळे यालाही काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून मग शक्यतो फ्लॅट बॉटम घ्यायचं, पण नसेल तर आपल्याकडे रेग्युलर जे गंज आहेत किंवा पातेले आहेत ते आपण इझिली वापरू शकतो यावर. जर आपलं फ्लॅट बॉटम असेल तर तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये पूर्ण येईल. जर कमी फ्लॅट असेल तर कॉन्टॅक्ट सरफेस हा कमी राहील. तर म्हणजे मग काय तर गरम व्हायला थोडा वेळ जास्त लागेल. बाकी स्टीलची भांडी आपण ऑलमोस्ट कोणतीही स्टीलची भांडी यावर वापरू शकतो. आणि मग आता स्टील व्यतिरिक्त आपण काय वापरू शकतो? तर आपण लोखंडी तवा ज्याचा बॉटम फ्लॅट आहे असं लोखंडी भांडं इंडक्शनवर चालते. बाकी दुसरं मेटल हे इंडक्शनवर चालत नाही. दुसरं मेटल म्हणजे समजा ॲल्युमिनियम, जर हे कुकर मी यावर ठेवलं तर हे इंडक्शनवर चालणार नाही, याच्यावर ते गरम होणार नाही. नॉनस्टिक पॅन पण इंडक्शनवर चालत नाहीत, पण जर त्याला असा इंडक्शन बेस असेल तर ते इंडक्शनवर चालतं. तर हा इंडक्शनचा प्लग आहे आणि हे वायर आहे. मी इंडक्शन लावून दाखवते कोणते भांडी चालतात आणि कोणते नाही चालत ते आपण कसं ओळखायचं. आता मी इंडक्शन ऑन केलं आहे. आता मी इंडक्शन ऑन करते. जो बीप साऊंड येत आहे म्हणजे आपण काहीही ठेवलेलं नाही, यावर भांडं नाही आहे, त्याला डिटेक्ट होत नाही आहे काही, म्हणून तो असा आवाज करतो. आता मी हे ठेवलं, बीपिंगचा आवाज बंद झाला. जो बॅकग्राऊंडमध्ये आवाज आहे तो याच्या फॅनचा आवाज आहे. आता मी हे काढते. काढलं की परत बीप साऊंड सुरू झाला आहे, म्हणजे परत काही आहे नाही आहे, याच्यावर डिटेक्ट होत नाही आहे म्हणून तो आवाज करतो. आता मी हा तवा ठेवते. आवाज बंद झाला आहे. आता परत आवाज येत आहे कारण भांडं काही नाही आहे त्याच्यावर. आता मी हा ॲल्युमिनियमचा कुकर ठेवते. साऊंड कंटिन्युअस आहे म्हणजे तो डिटेक्ट करत नाही आहे ॲल्युमिनियमला, कारण ॲल्युमिनियम चालत नाही यावर, आणि म्हणून ॲल्युमिनियमचं कुकर गरमही होणार नाही. हे मी काढून घेते. आता मी हे इंडक्शन बेस नॉनस्टिकचा तवा ठेवते. साऊंड बंद झाला
म्हणजे हा यावर चालतो. म्हणजे आपण आवाज जर येत असेल भांडं ठेवल्यावर तर याचा अर्थ ते भांडं यावर चालत नाही हे क्लिअरली कळतं आणि ते गरम होणार नाही. बाकी त्यामुळे शॉक लागणार नाही किंवा दुसरं काहीही होणार नाही, फक्त ते गरम होणार नाही, त्यात आपण काहीही बनवू शकणार नाही. तर आता आपण बघितलं भांडे कोणते चालतात कोणते चालत नाही. आता मी बटन सांगते. हे ऑन आणि ऑफचं बटन आहे. ऑन केलं आहे, बटन ऑन झालं आहे. आणि जेव्हा मॅन्युअली आहे म्हणजे आपण ऑन केल्या याच्यावर टेम्परेचर दिलेलं आहे 120, 300, 500, 700, 900, 1100 आणि 1300, 1600. हे मॅक्झिमम 1600 वॅट याच्यावरती टेम्परेचर मॅक्झिमम टेम्परेचर आहे. जर आपल्याला टेम्परेचर कमी किंवा जास्त करायचं असेल तर या बटनांनी आपण करतो. वाढवायचं असेल तर प्लस, कमी करायचं असेल तर मायनस. मग हे आहे पॉजचं बटन. पॉज झालं आहे. आता हे पॉज काढलं आपण. टायमर लावू शकतो आपण. टायमर आता 30 हे मिनिट्स दाखवत आहे. 30 मिनिट्स आहे. आपण त्याला कमी करू शकतो किंवा जास्त करू शकतो. आणि आपल्याला जेवढं टायमर लावायचं आहे आपल्याला त्या वेळेवर ते नेऊन ठेवायचं आहे. 3 वेळा ते ब्लिंक करेल आणि मग ते टायमर स्टेबल होईल. म्हणजे मग टायमर ब्लिंक होत आहे तोपर्यंत आपण टायमर चेंज करू शकतो. आता ब्लिंक बंद झालं आहे म्हणजे टायमर सेट झालं. आता जर तुम्ही मायनस किंवा प्लसचं बटन दाबलं तर ते खूप वेळापासून भांडण असताना इंडक्शन चालू आहे म्हणून ते स्वतःहूनच ऑफ झालं आहे. आता मी परत दाखवते. टायमर समजा आपल्याला जो वेळ लावायचा हे मिनिट्स आहे. समजा आपल्याला किती मिनटाचं टायमर लावायचं त्यानुसार आपण कमी किंवा जास्त करू शकतो. वाढवायचं असेल तर वाढवू शकतो. आणि 3दा ब्लिंक होईल तोपर्यंत आपल्याला हवं तर आपण पुन्हा टेम्परेचर कमी किंवा जास्त करू शकतो. टायमर कमी किंवा जास्त करू शकतो. पण समजा एकदा आता सेटल झाले म्हणजे ब्लिंक करणं बंद. तर आता टायमर आपल्याला चेंज करायचं तर परत आपल्याला टायमर दाबूनच टायमर चेंज होईल. आता जर आपण प्लस मायनसचं बटन दाबलं तर आपलं टेम्परेचर चेंज होईल. कमी झालं, टेम्परेचर कमी झालं पण टायमर चेंज झालं नाही. तर हे आहे रुटीन बटन. हे जास्तीत जास्त वापर. आता दुसरे आहेत ह्या गोष्टी. यातमध्ये हे पहिलं बटन आहे मिल्क आणि टी. चहा किंवा दुधासाठी आपण हे वापरू शकतो. इथे आपल्याला वेळ बदलेल मिनिट्समध्ये आणि इकडे टेम्परेचरही चेंज होतं. तसंच डीप फ्राय 60 मिनिट्ससाठी 900 टेम्परेचर. इडली 60 मिनिट्ससाठी पण इथे 1100 टेम्परेचर आहे. मग करी 45 मिनिट्सच आहे 900. रोटी किंवा डोसा 120 मिनिट्स आणि 500च टेम्परेचर आहे. आणि हे तर मॅन्युअल आहे. तर हे बटन जे आहे हे मी आजपर्यंत जवळपास यूज केले नाही कारण मी मॅन्युअलीच ऑपरेट करते जे की या बाजूने आहे. कारण काय यात आपल्याला ऑन आणि ऑफ करता येतं. यातच आपल्याला पॉज करता येतं. थांबायचं झालं तर टायमर लावता येतो. टेम्परेचर कमी किंवा जास्त करता येतं. या 2 बटनांनी वाढवता येतं, कमी करता येतं. म्हणजे आपण याच्यावरून आपले सगळे फंक्शनिंग करू शकतो. आणि आता मला दुधासाठी चहासाठी एक टायमर सेट माहिती आहेत की किती टायमरला आपण लावू शकतो. म्हणजे मी दूध गरम करायला ठेवते आणि टायमर लावून देते. टेम्परेचर मला माहिती आहे. मी 300वर टेम्परेचर ठेवते आणि जे 1 लिटर दूध आपल्याला जवळपास 13 to 12 मिनिट्समध्ये आपलं गरम होतं. तर मग आपण तसं टायमर लावून आपण दुसरी कामं करू शकतो. दूध उतू जाणार नाही. त्यामुळे मी फक्त आणि फक्त या 5 बटनांचाच वापर करते आणि माझं सगळं काम इंडक्शनचं यावर होतं. त्यामुळे मला त्या 6 बटनांचं काम आजपर्यंत पडलेलं नाही. आता मी 3 वर्ष झाली आहे इंडक्शन वापरते. राहिला प्रश्न इंडक्शनच्या क्लिनिंगचा तर इंडक्शन क्लीन करणं अगदी सोपं आहे. ओला कपडा किंवा कोरड्या कपड्याने आपण जसा गॅस पुसतो तसंच आपल्याला इंडक्शन पुसायचं आहे. आणि हा जो आवाज आहे हा आहे याच्या फॅनचा जो मी तुम्हाला दाखवते. तर जर आपण बंद केलं तो जो आवाज आहे तो फॅनचा आवाज आहे. हा मागच्या बाजूने असा फॅन आहे आणि या फॅनचा तो आवाज आहे. हा आपल्याला क्लीन करता येतो. थोड्या वेळानंतर तो आपोआप बंद होईल. आता इंडक्शन आपण कोणत्या गोष्टींसाठी जास्त वापरू शकतो आणि कोणत्या तेवढ्या चांगल्या होत नाही. जसं कुकर, चहा, दूध ह्या गोष्टी इंडक्शनवर खूप छान पद्धतीने होतात. किंवा बासुंदी, खीर, ज्या भाज्या आपल्याला उकळायच्या राहतात जशा की ग्रेव्हीची मसाल्याची भाजी किंवा दाल फ्राय हे या इंडक्शनवर छान होतं. आणि स्टीमरही चांगल्या पद्धतीने होतं ज्यात आपण मोमोज किंवा उकडीचे मोदक बनवू शकतो. तर या गोष्टी अगदी छान होतात इंडक्शनवर. पण जर आपल्याला तेच पोळ्या करायच्या असतील तर इंडक्शनवर तेवढ्या चांगल्या पोळ्या होत नाही कारण त्याचं टेम्परेचर जे आहे ते
कमी आणि जास्त होतं, मध्येच ते थांबतं, पुन्हा वाढतं. त्यामुळे पोळ्या तेवढ्या छान होत नाही आपल्याला, कारण पोळ्यांसाठी कॉन्स्टंट हीट पाहिजे, ती आपल्याला इंडक्शनवर मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे कोरडी भाजी, म्हणजे कोणती शेंगाची भाजी किंवा शेपू पालक ह्या कोरड्या भाज्या ज्या आहेत त्याही इंडक्शनवर तेवढ्या चांगल्या होत नाहीत.